नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, रामकृष्ण हरी, राधे राधे. खूप दिवसापासून बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती मानसशास्त्र या विषयावर मी चर्चा करावी. आम्हाला कसं कळेल की आम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे, आम्हाला कसं कळेल ही आमची समस्या आहे, हा आमचा त्रास आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यक्तीला स्वतःसाठी वेळ देणं शक्य होत नाही. त्यामुळे काही शारीरिक काही मानसिक आजार लक्षात येतात. तोपर्यंत खूप वेळ निघून जाते. तर ही वेळ कोणाची निघून जाऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर कसं समजणार आपल्याला की आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे? स्वतःला कोणता असा प्रश्न विचारावा त्या प्रश्नामध्ये उत्तर आपल्याला मिळेल. असा एकच प्रश्न आहे की अनेक प्रश्न आहेत, तर त्यातील काही प्रश्न मी तुम्हाला सांगू शकते. उदाहरणार्थ, आपल्याला कधी अस्वीकार भावना आलेली आहे का? भूतकाळातील दुःख, वेदना, त्रास, कष्ट आठवत आहेत का? एखादं स्वप्न जे उराशी बाळगलं होतं ते पूर्ण झालं नाही, हेच आपल्या भावनेमध्ये आहे का? हे आपल्या विचारांमध्ये आहे का? किंवा आपल्याशी चर्चा केलेल्या व्यक्तींसोबत पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट आले, कोणी काही बोललेलं आपल्या मनात रुतून राहिलेलं आहे का? किंवा त्याचा अर्थ कळत नाही, अशी काही एखादी गोष्ट आहे का? कधी काळी गोल सेट केलं होतं किंवा ध्येय ठरवलं होतं, ते ध्येय पूर्ण झालं की नाही झालं? आपल्या शरीराचा विचार, मनाचा विचार आपण कधी केला आहे का? विश्वास ही गोष्ट अशी आहे की विश्वास ठेवला आहे आणि विश्वासघात झाला आहे, असं कधी झालं आहे का? असे अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. त्याचं उत्तर हो असेल तर आपल्याला काउन्सिलिंगची गरज आहे.